तेरे ब्रह्म मुह्यन्ति यत्सु तेजो मृदा यथा यत्र स्त्रिशर्वो धाम्ना स्वेन सदा सत्यं परं सत्यं मनोनी माझ्या ठाई जाचावे न लगे काही मी लाभे ये उपायी साचची गा भगवान सांगता आहेत. भगवान सिद्धेश्वराचे आश्रम कृपेन श्री मुनिबंधमध्ये चरणापासून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1225 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे क्रमयोगी आणि स्वस्वरूपाची प्राप्ती. म्हणून माझ्या ठाई, म्हणून का म्हटलं तर वरच्या ओवीचा संदर्भ आहे. देशे काळे पदार्थे साधून घेई जे माते, हा संदर्भ त्या ओवीत दिलेला आहे त्याने की मला देशाने, कालाने, पदार्थाने साध्य करून घ्यावं. पदार्थ काय आहे, देश काय आहे, देश आहे तीर्थ व्रत वगैरे. काल काय आहे, एकादशी सोमवार. पदार्थ काय आहेत, पदार्थ पंचामृत आहे, गंध आहे, फुलं आहे, धूप आहे, दीप आहे, नैवेद्य आहे, वस्त्र दागिने वगैरे काय असेल. पण देवाला सुद्धा दागिने घालायचं. आपण सोन्याचे दागिने घालतो की नाही, मग देवालाही सोन्याचे घालायचे. काय या पदार्थात देशे, काले आणि पदार्थ या योगाने भगवान सांगता आहेत माझी प्राप्ती करून घ्या. शबरीने काय दिलं होतं, बोर दिले होते, पदार्थे. सुदामाने काय दिलं होतं, पोहे दिले होते, पदार्थ. जनाबाईने काय दिलं होतं, जनाबाईने नामदेवाच्या घरी होते ते. नामदेवाचे तर 18 विश्व दारिद्र्य. मग ते पोरं स्वरात शिळ पापड राहिल्याने जनाबाईला द्यायचे. जनाबाईने खायचं आणि ते तुकडे फडक्यात बांधून खुंटीला अडकून द्यायचे. भगवान आले की जने त्याला रोज पंचपक्वान्नाचा नैवेद्य आहे. पण जने मला फार भूक लागली, काही खायला आहे. मग ते तुकडे काढायचे आणि देवाने खायचे. लक्षात ठेवा. काय हो, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. देवाला काय लागतं, प्रेम लागतं. लक्षात ठेवा. काय कर्माबाईने काय देत होती, कर्माबाई खिचडी देत होती. खिचडी नाही काय कर्माबाई, ते सुद्धा सोवळ्या ओवळ्यात नव्हे, पारुष्यानेच करायची. झालं. एका पुजाऱ्याने विचारलं तिला, काय करतेस रोज? ते म्हणले खिचडी करते देवाला. ईड काय?
म्हणले का स्नान केलंस का? म्हणले नाही. मग देवाला उशीर होतो ना, पार्षण करत असं का? कर्मबाई वाटत खरंच आहे. मग तिने जर स्नान करून ताजं पाणी भरून तर लागलं उशीर. भगवंताला भूक लागली फार. लक्षात आजही कर्माबाईची खिचडी चालू आहे. आजही भूक लागली देवाला फार. आणि सांगितलं त्या पुजाऱ्याला जाऊन भगवंतांच्या स्वप्नात गेलं. अरे तू काय सांगितलं कर्माबाईला? म्हणले पारुषण करत होती. मग तिला सांगितलं तिला सांग तू करतेस ते बरोबर आहे. उशीर झाला आज, मला भूक लागली फार. काय देवा घरी न मिळेची अन्न, खाय भाजी पान द्रौपदीचे. ते काही उपकाराच्या घरी काही अन्न नाही का? भिकारी काय ते? पण प्रेम भाव लक्षात ठेव. भाव. कर्माबाईला सांगितलं, तो आला पाया पडला, बाई तुम्ही करता तसे करा, त्या मुळीच्या भानगडीत पडू नका, नंतर कदा अनुभव. देवाला काही लागत नाही. लक्षात प्रेम भाव लागतो. प्रेमाने तुम्ही काही द्या त्याला. बोरं दिले तरी खुश, पोहे दिले तरी खुश, श्रेय तुकडे दिले तरी खुश, दही भात दिला तरी खुश. काही द्या भगवंताला. प्रेम, पदार्थ, देश, काल आणि पदार्थ. अर्थात हे जर मला भावपूर्वक अर्पण केलं तर वस्तुतः मी वेगळा नाहीच आहे, परिच्छिन्न नाहीच आहे. मी जवळच आहे. म्हणून आपण भगवंताला अर्पण करून घेतो की नाही. भगवान कुठे आहे? भगवान आपल्या हृदयस्थ आहे. लक्षात तो कुठं दूर नाही आहे. मी स्वतः सिद्ध सर्वांचा अंतर्यामी आहे, सर्वांचा आत्मा आहे. सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टो. मी सर्वांच्या हृदयदेशी. मी अमुका आहे ऐशी, जी बुद्धिस्फुरे आहरणेशी ते वस्तुगा मी. सर्वांच्या हृदयात परमात्मा आहे. लक्षात तो दूर नाही आहे. तेव्हा अशा प्रकारे देशाने, कालाने, वस्तूने, पदार्थाने भगवंताची प्राप्ती व्हायला काही वेळ लागत नाही. भगवान धावत येतो. त्या पंढरपूरला नाही का, त्या बाईचं ताकच प्यायला जायचं भगवान, म्हणून त्याचं नाव पडलं ताकपिठा. तुला ताकपित्या असं आहे. आम्ही म्हणतो पिठ्या. ताक पिणारा, ताकपिट्या असं म्हणतो. तो ताक पित्या आहे, तो ताक पिणारा आहे. तर ताक फार आवडायचं. आणि पूर्वीचे ताक म्हणजे आतासाठी नव्हते. कपभर ताक आणि 4 कप पाणी. जादा करीतो बेमानी, ते पण विकत. पुन्हा पाणी घ्यायचं पण तेही जणू काय आमच्या घरी मिळतच नाही. आणि घेणारे शहाणे, विकणारे हुशार. काय खरं तर काही विकूच नाही, तसं द्यावं, दान करावं. आता कोण करतो हल्लीच्या काळामध्ये? हल्लीच्या काळात फार अवघड गोष्ट आहे. काय पैसा 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 करून भूत होतात. भूत. इतका पैशाचा छंद. लक्षात ठेवा. अशा प्रकारच्या साधनाने मी सर्वात्मा असणारा, मी सर्व असणारा, सर्व स्वरूप असणारा आणि सर्वांचं सर्व असणारा भगवान सर्वांचं सर्व आहे. माय बाप, बंधू भगिनी, गुरु,
सगळं भगवान आहे, लक्षात ठेवा. सर्वांचं सर्व परमात्मा आहे. म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काही, मी लाभे होई ये उपायी साचची गा. म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना माझ्या प्राप्ती करता काही कष्ट करावे लागत नाहीत. मी आता सांगितलेले साधन सोपं साधन आहे. या सोप्या साधनाच्या द्वारा मी लगेच प्राप्त होतो, वेळ लावत नाही. लक्षात ठेवा. मात्र प्रेम पाहिजे. प्रेम असेल तर लगेच, तिथं वेळ नाही. प्रेम नसेल तर तुम्ही वाटतं ते करा, स्वप्नात सुद्धा येणार नाही आहे. प्रेम असेल तर तुमचे भांडे घासू लागेल, धुणं धुवू लागेल, दळू कांडू लागेल, सर्व करू लागेल तो. पण काय पाहिजे? प्रेम. प्रेम पाहिजे भगवंताबद्दल. बाकी काहीच लागत नाही ना. काय भगवंताला प्रेमा व्यतिरिक्त काही लागत नाही. कारण त्याच्याकडे तो काही भिकारी आहे. अहो भगवान काही दरिद्री नाही आहे. लक्षात ठेवा. भगवान कोण आहे? भगवान लक्ष्मीचा पती आहे. त्याच्याकडे काय कमी आहे? हो भगवंताकडे काय कमी आहे? लक्षात. लक्ष्मी याच्या पायाची दासी आहे. आम्ही लक्ष्मी करता आयुष्यभर मरतो, प्रयत्न करतो, ती पुढे पळते, आम्ही मागं पळत राहतो. ती पुढं पळत राहतो. जेव्हा त्या क्षीरसागरातून निघाली ना 14 रत्नापैकी लक्ष्मी निघाली. तर लक्ष्मी म्हणजे काय ते बोलायचं कामच नाही ना. तिचं काय स्वरूप आहे, काय आहे. मग सगळ्या अशा पंक्ती उभ्या राहिल्या देवादानवांच्या. तिनं हार घेतला आणि निघाली. पहिलं पाहिलं तर इंद्राला सांगितलं, हे फक्त 5 वर्ष पोपईचं झाड आहे, पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला 14 इंद्राचे मडे जातात, असं मौली वर्णन करताय. जाऊ दे, यांना काही याचा उपयोग नाहीये. मग दुर्वासाला पाहिलं. दुर्वास, ओ हो, ही तर क्रोधाची मूर्तीच आहे, याचा उपयोग नाही. क्रोध, काम क्रोधात एक विकार नको आहे. याच्या आती तो काम क्रोध बंदी खाणी. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी, आम्ही झालो गोसावी या काम क्रोधानी अनेकांचे. काय केलं त्यांनी काम क्रोधाने? कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी, हरिहराची आबरू घेतो गाई नाही त्याशी. जमदग्नी पराशर नाडिले महान महान ऋषी, क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी. जो हार माय बाप जो हार मी काया पुरीचा. भल्या भल्याचे धिंडोळे काढले या काम क्रोधाधिकाणी. म्हणून ते नको आहे. हा क्रोधिष्ट आहे, कधी शाप दिले तर पत्ता नाही. मग पुढे भगवान शंकर होते. भगवान शंकराकडे पाहिलं. भूते वेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती. भगवान शंकराच्या वरातीमध्ये कोण होतं? काय करत होते? डिस्को. आता मी भूत काय करतात? डिस्को. तीच भूत येते. काय कीर्तनात सांगितलं का महाराजांनी? म्हणून मी तुम्हाला मी ऐकून सांगत असतो, मला काय येते. तर म्हणला भगवान शंकराच्या पुढे त्याच्या वरातीला लग्नामध्ये भूत नाचत होती. तीच भूत आता नाचतात.
असं मी काल ऐकलं म्हणून तुम्हाला सांगितलं आज. जाऊ दे म्हणले हे सगळे. आणि शिवाय लंगोटी वाहत दर, राख अंगाला लावायची. आणि कुठं राहायचं बंगल्यात? स्मशाने स्वक्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा. मी का सांगतोय लक्षात घ्या. तुम्हाला हे माहीत नाही असं मी सांगत नाही, सगळं माहिती असलेलं सांगतो मी तुम्हाला. का पण सगळे पुढे माना करत होते, सगळे देव, सगळ्या देवाचे नाव घेऊन सांगत नाही तुम्हाला. मग सगळं त्याच्याच वेळ जाईल 2 दिवस. इकडून दानव, इकडून देव, सगळे मेरे गले मी डालो, मेरे गले मी डालो. ते प्रत्येकाला पाहायचं पुढं चालायचं. आणि प्रत्येकाचे पदे हे कसे काय लायकीचे आहेत. ते भगवंत तर असं बाजूला तोंड करू उभे होते, बाजूला. त्यांना माहित होते हे गिऱ्हाईक आपल्याच इकडून जात नाही. गेले असं भगवंताच्या पुढे त्यांनी तुम्ही तोंड फिरवलं, पुन्हा पुढून गेले, पुन्हा तोंड फिरवलं. लक्ष्मी म्हणले असं का करता तुम्ही? ते म्हणले माझ्याकडे जागाच नाही. तुला माझ्याकडे जागा नाही आहे? कुठंच जागा नाही का? म्हणलं आहे, पण पायाजवळ. तर नाचायला लागेल लक्ष्मी झाली. पायाजवळ कुणाचं भाग्य आहे? पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुलती. पाय लक्ष्मीच्या हाती. हो, लक्ष्मी पायाची दासी. सांगितलं तेव्हा याच्यासारखं भाग्य कोणतं आहे? आणि मग भगवंताला माळ घातली लक्ष्मीने. मी का सांगतोय की भगवान हा कोणाच्या बोराला पाहणार आहे, कोणाच्या खिचडीला पाहणार आहे, कोणाच्या पोह्याला पाहणार आहे, कोणाच्या तुकड्याला पाहणार आहे, चोखोबाच्या दैवताला पाहणार नाही. तो लक्ष्मीचा पती आहे. त्याच्याकडे काय उणा आहे? आपण अशा प्रकारे 10 पैसे 5 पैसे टाकतो. ते पेटी 5 पैसे नाही चालत. त्या पेटीमध्ये टाकतो आणि पुन्हा सांगतो तुला दक्षिणा दिली मी, लक्षात ठेव. काय दिलीस? 10 पैसे किंवा 10 रुपये म्हणा, 5 रुपये काय असतील ते काय. आणि पुन्हा त्याचा जोरा करायचा. 5-10 पैशाचं पान पूर्वी येत होतं, आता नाही येत. आता रुपयाचं बी येत नाही काय. आणि पुन्हा देवा पुढे काय काय करायचं, काय काय मागायचं तो भाग सोडून द्या. मी कशाला सांगते या सगळ्या गोष्टी की अशा प्रकारे भगवान जो आहे तो फक्त या उपचाराने प्राप्त होतो. याचा अर्थ असा की त्याला प्रेम पाहिजे. या उपचाराच्या द्वारे काय आहे त्याच्याकडे? प्रेम पाहिजे. प्रेमाने म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काही. मी लाभे ये उपाय साचची. म्हणून माझ्या प्राप्ती करता कोणतेही कष्ट करावे लागत नाही. भाव भुकेला हरी करी तसे भक्तांची चाकरी. त्याला काही प्रयत्न कष्ट घ्यावे लागत नाहीये, फक्त प्रेम त्याला द्यावं लागतं. प्रेम भाव द्यावा लागतो. त्याच्याकरता काही कष्ट करण्याची गरज नाही. आणि कष्ट केले तरी योग याग विधेयने नोहेश. वायाचे उपाधी दंभ धर्म. त्याच्याकरता काही न लगती सायास जावे वनांतरा. न लगती सायास जावे वनांतरा. सुखी तू घरा नारायण पण ठाईच बैसोनी खरा एक चित्त. हो ते त्यावर ठाईच बैसोनी करा एक चित्त. आवडी अनंत अळवावा. नाम जपत आहे वैखरी चित्त धावे विषयावरी. उपयोग नाही. पूजा म्हणजे पूजाच केली पाहिजे. पूजा करताना चहाची आठवण नको,
चहापत्तीची आठवण नको, भाजीची आठवण नको, दूध नंतर आणता येईल, अगोदर पूजाच करून घ्यायची. सगळ्याच गोळा केलं तर काय उपयोग त्याचा. म्हणून चित्त फक्त परमात्म्याजवळ पाहिजे. ठाईच वैष्णी करा आणि पुन्हा आवडी अनंत आळवावा. आवडी प्रेम, प्रेमाने लक्षात ठेवा. त्याला काही लागत नाही, फक्त प्रेम लागतं. म्हणून म्हटलं या ठिकाणी म्हणून माझ्या ठाई जाचावे नलगी काही. माझ्याकरता काही कष्ट करायची गरज नाही, मी जवळ आहे तुमच्या. फक्त मला हाक मारून तर बघा मी येतो का नाही. त्याच्या नावे मारा हाका, हाक मारून बघा. पण तेवढ्या तळमळीनं जिव्हाळ्याने हाक मारली की तो लांब आहे का. ज्यावेळी द्रौपदीचे वस्त्रहरण सुरू झाले होते त्यावेळी द्रौपदी सगळे प्रयत्न केले, काही उपयोग झाला. दातात धरलं साडी तेही हिसकटली. मग मात्र निराधार झाली आणि धावा सुरू केला. कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया. वेळ का सखाया लाविला, कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया. सगळा कार्यक्रम आटोपला आणि एकांतामध्ये सगळे हे गेले. मग द्रौपदी म्हटले, देवा असं कुठं असतं का बरं. एवढी फजितीन तू एवढा उशीर झाला. म्हटलं माझा दोषच नाही, याच्याकडे सांगते मी. तू लांब आहे का. तू म्हटलीस म्हणून मला उशीर लागला. कोठे गुंतलाशी द्वारकेचे वेळ, गोविंद द्वारका वासीन असे म्हटलीस तू, म्हणून मला द्वारकेला जाऊन यावं लागलं पुन्हा, म्हणून वेळ लागला. तू जर म्हटले असतील ना भगवान हृदयवासीन किंवा कृष्ण हृदयवासीन, तुझ्या जवळच होतो मी. लांब होतो का. देव लांब आहे का. कुठे आहे देव. करतळी आवळे ऐसा हरी. तळहातातल्या आवळ्यासारखा भगवान आपल्या जवळ आहे. तो लांब नाहीये, जवळचा आहे परी भेटेना. त्याच्याकरता मुळीच म्हटलं या ओळीमध्ये म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काही. सगळ्या गोष्टीला कष्ट करावे लागतात. कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही, पण भगवान विना कष्टाने प्राप्त होतो. त्याच्याकरता काहीच करावं लागत नाही. त्याच्याकरता उपवास नाही, तापास नाही, भानगड नाही, काही नाही. उपवास करतो त्याच्याकरता. अरे कोण म्हणतो तुम्हाला उपवासी राहावं लागतं म्हणून. कसलं कुठल्या शास्त्रात आहे. त्याला काही लागत नाही. लक्षात ठेवा. उपवास नाही, तापास नाही. तर उपवासाचा अर्थच आम्हाला कळत नाही. उपवास करायचं म्हणजे काय करायचं. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं. फक्त आपली वृत्ती भगवंताजवळ राहणं याचं नाव उपवास आहे. उपवास हा केला तर एकादशी करा आणि सोमवार करा. हे दोन उपवास वैष्णवाला सांगितलेले आहेत. करिता एकादशी व्रत सोमवार, पुन्हा जन्म नाही वारंवार. एकादशीने सोमवार व्रत केलं तर जन्म पुन्हा प्राप्त होत नाही. इतकं त्याचं महत्त्व लक्षात ठेवा. बाकीचे काही उपवास करण्याची गरज नाही. एकादशी तर सर्व व्रतांचा राजा, एकादशी पै माझा. तुम्ही 360 व्रत केले तरी एकादशीचं फल मिळणार नाही. आणि एक एकादशी केली सगळ्या व्रताचं फल प्राप्त. काही करण्याची गरज नाही. फक्त एक एकादशी करायची. सगळे करतात एकादशी करत नाही. इतके शहाणे असतात माणसं. सगळं करायचं, एकादशी नाही करायची. मी का सांगतोय की भगवंता करता काही करायची गरज नाही. साधनाची नाही आटाआटी. साधनाची आटाआटी करायची नाही.
काही साधने करण्याची गरजच नाही, एकच साधन श्रेष्ठ आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत असे. सोपे साधन, लाभ येतो घरा, वाचेशी उच्चारा राम हरी. सोपं साधन आहे. खाता पिता जाता येता चालता बोलता शौचाला बसलं तरी हो दोष नाहीये. राम राम म्हणा, म्हणत राहा. तुकोबऱ्याने म्हटलं तर नाही, म्हणत राहा. त्याला बंधन नाही आहे नामाला. कधी म्हणा, केव्हाही म्हणा, कुठेही म्हणा आणि कसंही म्हणा, पण म्हणा. पादा पण नांदा. काय तेव्हा अशा प्रकारे भगवंताच्या प्राप्ती करता भगवान सांगता हे काही कष्ट करण्याची गरज नाही आहे. सोपं आहे फक्त आणि अंतःकरणपूर्वक माझं नाम घ्या. की नामासार काय म्हणतो त्यांनी की नामाजवळ भगवंत आहे. प्रमाण आहे त्याला की नामाजवळ परमात्मा आहे. आणि नव्हे, नाम आणि भगवान एकच आहेत. आपल्यासारखे आपण वेगळे, नाव वेगळं. आपलं नाव ठेवलेलं आहे पण त्याचा केवढा अभिमान माणसं, भलता अभिमान. लक्षात. आता माणसाला कशाचा अभिमान नाही, सगळ्या दुनियाचा अभिमान, केळाचा, कचऱ्याचा, कचऱ्याच्या टोपलीचा, सगळ्याचा अभिमान. लक्षात. हो, पण फक्त अभिमान असावा तो परमात्म्याबरोबर. याचा जर अभिमान करेल आपले जतन. काय म्हणून म्हटलं या ठिकाणी की म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काही. माझ्या करता काही करायची गरज नाही, कष्ट करायची गरज नाही आहे. तुम्ही प्रपंच करता करता फक्त गोपिकासारखा केला पाहिजे. गोपिकाने कसं केलं? मन हे गोविंदी देह काम करी हो. म्हणून त्यांच्या घरी जात होता भगवान. का त्यांच्याकडे भगवान गोपिका येत नव्हत्या, भगवान त्यांच्या घरी जात होता. सगळ्या साधू संतांच्या घरी देव गेले, संत गेले नाही. जनाबाईच्या घरी, चोखोबाच्या घरी, तुकोबाच्या घरी, नामदेवाच्या घरी, ज्ञानोबाच्या घरी, नाथांच्या घरी काम केली, नुसता जात नव्हता. काय एकनाथ सदनी काय करत होता भगवान? पाणी वाहत होतं का नाही? सर्व काम करीतो, गंगेचे पाणी आव कावडीने भरितो. काय भगवान हा त्याला त्याच्याकडे जावं लागत नाही, तो येतो. मग काय येतो, कसा येतो, तो कशा करता येतो? तुमच्या प्रेमा करता येतो, भावा करता येतो. त्याला दुसरं काही लागत नाही. पेढे, खडीसाखर, पोळ्या पुरणाच्या, बर्फी काही लागत नाही. फक्त प्रेम द्या, प्रेम, दुसरं काही नाही. आणि बस त्याच्याच ठिकाणी प्रेम करा. सगळ्या दुनियात कुठं करू नका. लक्षात. त्याचा काही उपयोग होत नाही आहे. म्हणून भगवान या ओळीत म्हणतात म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काही, मी लाभे ये उपायी साचची. माझ्याकरता काही कष्ट करण्याची गरज नाही आहे, करू नका. मी फक्त या सामान्य गोष्टीने तुम्हाला प्राप्त होईल. प्रेम माझ्यावर ठेवा, मला प्रेम द्या, मला कशाची गरज नाही. काय थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयार. त्याला फक्त प्रेम लागतं. लक्षात ठेवा. बाकीचे कष्ट करे, जप तप योग साधना काही करायची गरज नाही. काय फक्त प्रेम द्या, प्रेमाने त्याचं भजन करा की भगवान तुमच्या जवळ आहे. नक्कीच तो तुम्हाला भेट देईल, नव्हे तुमची कामही करेल. भगवंताला कुठल्या प्रकारची तो लाज धरत नाहीये. भक्ताची या काजासाठी, साधूची या प्रेमासाठी, सोडिली मी लाज रे, बांधून या माझ रे.
कधी लाजला भगवान नाही हो. दळायला लाजला नाही, पाणी भरायला लाजला नाही, ढोरं वढायला लाजला नाही, माग विणायला लाजला नाही, भाजी खोडायला लाजला नाही. कशाला लाजला सांगा ना. महार व्हायला लाजला झाला महार पंढरीनाथ. लाजला नाही लाजत. तुला सांग लाज नाही सोडून दिली सगळी. भक्ताची या काजासाठी साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. बांधून या माझे कंबर बांधून मी भक्तांची सर्व कामे करतो. फक्त मला एकाचा दुष्काळ आहे प्रेम. असं भगवान या ओवीतून सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा